मित्रांनो, कल्पना करा, लॅटिन अमेरिकेतील एक छोटासा देश आणि तिथे अचानक आकाशातून भारताचं एक अवाढव्य विमान खाली उतरतं. C-17 ग्लोब मास्टर. या विमानाचा अवाढव्य दरवाजा जेव्हा उघडतो तेव्हा त्यातून असं काहीतरी बाहेर निघतं जे पाहून संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले आहेत. हे विमान गुयाना या देशाला काहीतरी असं सुपूर्द करतंय ज्यामुळे जागतिक राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की जग याला भारताच्या मास्टर स्ट्रोक का म्हणतंय? भारत अचानक गुयानासारख्या छोट्या देशात इतकी मोठी गुंतवणूक आणि रस का घेतोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचं हे पाऊल महासत्ता अमेरिकेला खुपू शकतं का? कारण ज्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली जात होती, नेमक्या त्याच दिवशी तिथल्या एका बंद खोलीत भारताच्या विरोधात एक गुप्त फाईल तयार केली जात होती. जिओपॉलिटिक्सच्या या बुद्धिबळाच्या पटावर सध्या असं बरंच काही घडतंय जे तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडेल. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. सर्वात आधी या एका विशेष यादीवर नजर टाका. हे ते देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था आज रॉकेटच्या वेगाने धावतीये. दक्षिण सुदान, लिबिया आणि या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे गुयानाचं. या देशाचा ग्रोथ रेट चक्क 10.3% इतका प्रचंड आहे. पण विचार करा, एका छोट्याशा देशाची प्रगती अचानक इतकी कशी वाढली? यामागे कोणतीही जादू नाही, तर यामागे आहे तेल. गुयानाच्या जमिनीखाली तेलाचा असा अफाट खजिना सापडलाय ज्याने या देशाचं नशीब रातोरात पालटलं आहे. पण मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की जिथे तेल असतं तिथे लोभ आणि वादही येतातच. गुयानाचा शेजारी देश व्हेनेझुएलाचे नेते मादुरो यांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांच्याकडे स्वतःचं तेल असूनही त्यांनी गुयानाच्या या तेल संपन्न भागावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर व्हेनेझुएलाने आपल्या संसदेत नवा नकाशा पास करून तिथे सैन्य उतरवण्याची धमकीही दिली होती. छोटासा गुयाना मोठ्या संकटात होता, पण त्याच्या मागे अमेरिका उभी होती. मात्र आता परिस्थिती बदललीय. व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट झालाय आणि तिथे अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांचं नियंत्रण आलंय. अमेरिकेने दोन्ही देशांना तुर्तास शांत राहण्यास सांगितलं असलं तरी पडद्यामागे खेळ काही वेगळाच सुरू आहे. आता या सगळ्यात भारताची एंट्री कशी झाली हे समजून घेणं खूप रंजक आहे. भारताचा गुयानाशी असलेला संबंध केवळ व्यापाराचा नाही, तर तो रक्ताचा आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गुयानाची जवळपास 40 ते 50% लोकसंख्या ही भारतीय वंशाची आहे. ही कथा सुरू होते 1834 मध्ये, जेव्हा ब्रिटिश साम्राज्याने गुलामगिरीची प्रथा अधिकृतपणे संपवली. तेव्हा कॅरेबियन देशांमधील ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी मजुरांची मोठी कमतरता भासू लागली. मग ब्रिटिशांनी भारताकडे मोर्चा वळवला. 5 मे 1838 रोजी कलकत्ता बंदरातून 2 जहाजं 396 भारतीयांना घेऊन गुयानाला पोहोचली. आजही तिथे 5 मे हा दिवस ईस्ट इंडियन अरायव्हल डे म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. 1838 ते 1917 या काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधून लाखो भारतीय तिथे गेले. त्यांना गिरमिटिया मजूर म्हटलं गेलं. 5 वर्षांनंतर भारतात परतण्याचं आश्वासन त्यांना मिळालं होतं, पण त्यांचा पगार इतका कमी होता की परतण्याचं तिकीट घेणंही त्यांना शक्य झालं नाही. मग त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला, शेती केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती जिवंत ठेवली. आज गुयानामध्ये तुम्हाला हिंदी, भोजपुरी, आपली लग्न, सण आणि जेवणात डाळ, रोटी, लोणचं सगळं काही मिळेल. अगदी तिथल्या संसदेतही कधीकधी हिंदीत चर्चा रंगते. अशा या आपल्या माणसांच्या देशात भारताने आपलं C-17 विमान उतरवलं आणि त्यातून बाहेर आलं HALने बनवलेलं S-228 डॉर्नियर विमान. हे दुसरं विमान आहे जे भारताने गुयानाला अत्यंत कमी व्याजदरावर दिलं आहे, जेणेकरून त्यांची नागरी विमान वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत होईल. आता यामागचा मास्टर स्ट्रोक नीट समजून घ्या. गुयानाकडे 11 अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे. भारत आज जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे. जर गुयाना आपलं तेल भारताला विकत असेल तर भारताची ऊर्जा सुरक्षा कायमची सुरक्षित होईल. याची डील आधीच फायनल झाली आहे. पण लॅटिन अमेरिकेत भारताचा हा वाढता प्रभाव अमेरिकेला सहज पचण्यासारखा नाही. अमेरिकन नेते हेक्सेथ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की लॅटिन अमेरिका ही अमेरिकेची जहागीर मानली जाते. तिथे भारताचं असं उघडपणे सक्रिय होणं अमेरिकेला भविष्यात खटकू शकतं. दुसरीकडे चीनच्या डेट ट्रॅप म्हणजेच कर्जाच्या जाळ्याबद्दल तर आपण ऐकलंच आहे. चीन आधी कर्ज देतो आणि मग देशांची बंदरं बळकावतो. पण भारत इथे वेगळा खेळ खेळतोय. याला आपण सॉफ्ट आणि हार्ड पॉवरचं मिश्रण म्हणू शकतो. भारताने गुयानाला दिलेलं कर्ज हे केवळ व्यावसायिक नसून ती एक समान भागीदारी आहे.
भारत कोणालाही गुलाम बनवत नाही, तर त्यांना सक्षम बनवतोय. आणि हेच भारताचं मॉडेल आज संपूर्ण लॅटिन अमेरिकेसाठी एक आदर्श बनत चाललं आहे. पण कथेचा शेवटचा भाग अजून बाकी आहे. ज्या दिवशी भारताचं विमान गुयानामध्ये लँडिंग झालं, त्याचवेळी अमेरिकेच्या गोट्यात हालचाली वाढल्या होत्या. एका बाजूला अमेरिकेचे दिग्गज अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके हे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं कौतुक करतायत. ते म्हणतायत की जयशंकर हे अत्यंत हुशार नेते आहेत, ज्यांनी भारताला कोणत्याही देशाचा बचाव किंवा दलाल बनण्यापासून वाचवणं आहे. विशेषतः इराण आणि इस्रायलच्या युद्धात भारताने आपली भूमिका अत्यंत तटस्थ ठेवली आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या व्यापार विभागाने एक रिपोर्ट सादर केलाय, ज्यात भारताच्या इस्रो आणि सॅटेलाइट पॉलिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अमेरिका इच्छितो की भारताने आपलं आकाश अमेरिकन कंपन्यांसाठी पूर्णपणे खुलं करावं. पण भारत असं का करेल? आजच्या काळात माहिती हेच सर्वात मोठं हत्यार आहे आणि आपल्या उपग्रहांची सुरक्षा म्हणजे देशाची सुरक्षा आहे. म्हणूनच भारताने अमेरिकेच्या या दबावाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. येणाऱ्या काळात डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील मैत्री जागतिक राजकारणाला कोणत्या दिशेला घेऊन जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, गुयानामध्ये उतरलेलं भारताचं विमान हे केवळ एक विमान नसून तो भारताच्या नव्या सामर्थ्याचा आणि स्वतंत्र विदेश नीतीचा बुलंद आवाज आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आजचं हे विस्तारित विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.